Morning student, welcome to today's science and technology lecture part second. Student, we have discussed the chapter number third, life process in living organism. आपण चॅप्टर नंबर थर्ड पाहतोय, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड. त्याच्यामध्ये आपण पाहतोय असेक्सिबल रिप्रोडक्शन. मग असेक्सिबल रिप्रोडक्शनमध्ये आपण पाहिलं होतं बडिंग. काय पाहिलं होतं? बडिंगमध्ये हायड्रा आहे. हायड्रामध्ये कशा पद्धतीचं बडिंग होत असतं, त्याच पद्धतीने फ्रॅगमेंटेशन्स असेल किंवा रिजनरेशन असेल, हे असेक्सिबल रिप्रोडक्शनचं जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामधलं आपण असेक्सिबल रिप्रोडक्शन काय केलं होतं, पाहिलं होतं. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट आहे कोणता बघा, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. कोणता पॉईंट आहे? व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. मग व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनमध्ये बघा काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, तर मराठीमध्ये म्हणून त्याला आपण म्हणतो शाखीय प्रजनन. मग अशा पद्धतीने कुणाकुणाचं मध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन होतं. हे शाखीय प्रजनन कुणाकुणामध्ये होतं ते आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. आणि कसं होतं ते काय करायचं आहे, पाहायचं आहे. मग व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनमध्ये त्यांनी बघा, रिप्रोडक्शन इन प्लॅन्ट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड इज कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन्स. म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे की रिप्रोडक्शन इन प्लॅन्ट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड इज कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन्स. म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय की बघा की वनस्पतीमध्ये जे काय असे पार्ट आहेत, व्हेजिटेटिव्ह पार्ट आहेत. मग कोणते? व्हेजिटेटिव्ह शाखीय अवयवांच्या मदतीने जे अशा पद्धतीने प्रजनन होतं. मग कोणते असे पार्ट आहेत, तर त्यांनी म्हणले रिप्रोडक्शन इन प्लॅन्ट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट लाईक रूट असेल म्हणजे मुळाद्वारे, स्टेम म्हणजे खोडाद्वारे, लीफ म्हणजे आपण त्याला म्हणतो पानाद्वारे, अँड बड म्हणजे कळीद्वारे, त्याला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतो. तिच्याद्वारे जे प्रजनन होतं. बघा गुलाबाचे बी लावतो का? नाही लावत, फांदी लावतो. तसेच जास्वंदीची सुद्धा आपण काय करतो, फांदी लावतो. असे जे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत बघा, गुलछडी लावायची असेल तर आपण त्याची मुळं लावतो. गुलछडीची काय लावतो? मुळं लावतो. आळू आपल्याला लावायचे असेल तर आपण ते सुद्धा त्याचे बिया लावतो का? नाही, त्याचे कंद लावतो. अशा पद्धतीने त्याच्यापासून आपण निर्मिती करत असतो. अशा व्हेजिटेटिव्ह पार्टपासून वेगवेगळे प्लांट्स आपण निर्मिती करत असतो. असे जे रिप्रोडक्शन्स आहे त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन्स, अशा रिप्रोडक्शन्सला आपण काय म्हणू शकतो? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन्स असं म्हणू शकतो. म्हणून त्यांनी सांगितले रिप्रोडक्शन इन प्लॅन्ट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड इज कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन्स. आपण त्याला काय म्हणू शकतो? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणू शकतो. मग व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन पोटॅटोज, म्हणजे त्यांनी सांगितलं की हे बटाट्यामध्ये कशा पद्धतीने व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं. तर बघा, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन पोटॅटोज इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ आईज प्रेझेंट ऑन ट्यूबर, वेअर ॲज त्यांनी सांगितलं की बटाट्यामध्ये जर बघितलं तर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन कसं होत असतं. तर बघा तुम्ही बघा, आपण बटाट्याच्या बिया लावतो का? नाही. त्याच्यावरती काय असतं? अशा पद्धतीचं बटाट्याचा जो बटाटा असतो त्याच्यावरती काय असतो? डोळा आलेला असतो. आणि डोळा आलेला काय करतो आपण? लावत असतो. म्हणून त्यांनी म्हणलं व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन इन पोटॅटोज इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ आईज प्रेझेंट ऑन ट्यूबर. म्हणजे त्याच्यावरती आलेला जो डोळा आहे तो डोळा काय करतो? आपण लावतो. त्याच पद्धतीने त्याने वेअर इन ब्रायोफायलम म्हणजे आपण पर्णपुटी म्हणतो. ब्रायोफायलम म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? पर्णपुटीमध्ये कशा पद्धतीने व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन होतं, तर बघा, वेअर इज इन ब्रायोफायलम इट इज प्रेझेंट विथ द हेल्प ऑफ बड प्रेझेंट इन लिप मार्जिन. म्हणजे त्यांनी सांगितलं की पानांच्या काडावर जे मुकुलायन आलेले असतात त्या मुकुलांच्या सहाय्याने त्याचं काय होत असतं? शाखीय प्रजनन होत असतं. त्याच्या मुकुलाच्या सहाय्याने काय होत असतं? शाखीय प्रजनन होत असतं. म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे की ब्रायोफायलम ट्यूबर, वेअर ॲज ब्रायोफायलम इट इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ बड प्रेझेंट इन लिप मार्जिन. म्हणजे त्या पानांच्या कडावरती जे लिप मार्जिन आहे त्याच्यावरती जे पानं असतात त्या त्या पर्णपुटी जर बघितली तर त्याच्या कडावरती बघा, पुस्तकात दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कडावरती आलेले असतात. आणि तशा पद्धतीने व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन त्याद्वारे ते वनस्पती तयार होत असतात. मग पुढे बघा त्यांनी म्हणलेले की
इट्स परफॉर्म विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन लिप मार्जिन. म्हणजे ब्रायोफायलममध्ये कशा पद्धतीने व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन होतं, तर त्याच्यावरती ज्या बर्ड आहेत त्या बर्ड्स काय होत असतात, प्रेझेंट असतात आणि त्या कळ्याद्वारे ते बर्ड झाल्यानंतर त्याच्या लिप मार्जिनद्वारे ते होत असतं. त्याचप्रमाणे त्यांनी म्हणलं इन केस ऑफ प्लॅन्ट लाईक शुगर केन, म्हणजे त्यांनी तुम्ही सांगितलं की अशाच पद्धतीने काही वनस्पती आहेत. मग त्यांनी म्हटलं की इन केस ऑफ प्लॅन्ट्स लाईक शुगर केन असेल, ग्रासेस असतील, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन्स ऑकर विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन नोड्स असतील. म्हणजे त्यांनी सांगितलं की शुगर केन म्हणजे आपण त्याला म्हणतो ऊस असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रासेस म्हणजे वेगवेगळे गवत असतील, आपण बघा हत्ती घास असेल किंवा वेगवेगळं गवत गवत मग म्हणतो त्याचे आपण काय लावतो, तर स्टेम लावतो बऱ्याच वेळा. ते गवत असेल. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन नोड्स, म्हणजे त्याच्यावरती जे नोड्स असतात त्या नोड्सद्वारे बर्ड प्रेझेंट होतं. ऊसाचा डोळा असतो, ऊस लावताना आपण कशा पद्धतीने लावत असतो, तर ऊसाची लागण सर्वांना माहिती आहे. दोन ज्या कांड्या आहेत त्या कांड्यांच्यामध्ये काय असतो, नोड्स असतो. नोड्स म्हणजे त्याच्यावरती एक डोळा असतो आणि तो डोळा आपण काय करतो, लावत असतो. तशाच पद्धतीने वेगवेगळे ग्रासेस आहेत, त्या ग्रासेसमध्ये सुद्धा तसंच आपण करत असतो. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की शुगर केन ग्रासेस व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन नोड्स. प्लॅन्ट लाईक कॅरेट, त्यांनी म्हणलं अजून दुसऱ्या वनस्पती त्याच्यामध्ये बघा कुठलं, तर त्यांनी म्हणले प्लॅन्ट लाईक कॅरेट अँड रेडिश परफॉर्म अ व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन विथ द हेल्प ऑफ रूट्स. म्हणजे कॅरेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे गाजर असेल, रेडिश म्हणजे आपण त्याला म्हणतो मुळा. मग गाजर, मुळा किंवा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये हे सुद्धा कशा पद्धतीने प्रपोगेशन होत असतात, तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोपोगेशन म्हणजे त्यांच्या मुळांच्या मदतीने त्यांचं प्रोपोगेशन होत असतं किंवा रिप्रोडक्शन होत असतं. मग त्याचं ते सुद्धा एक्झाम्पल कशामध्ये येतील, तर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनमध्ये ते सुद्धा एक्झाम्पल तुम्हाला येतील. नंतरचा जो पॉईंट आहे तो नंतरचा पॉईंट आहे बाबा स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन म्हणजे आपण त्यांना म्हणतो बीजाणू निर्मिती. स्पोर फॉर्मेशन म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, बीजाणू निर्मिती. मग स्पोर फॉर्मेशन म्हणजे बीजाणू निर्मिती म्हणजे त्यांनी एक ॲक्टिव्हिटी दिली. काय ॲक्टिव्हिटी आहे बघा, तर बघा त्यांनी म्हटले टेक अ पीसेस ऑफ वेट ब्रेड ऑर भाकरी. त्यांनी म्हटलेले की टेक अ पीसेस ऑफ वेट ब्रेड ऑर भाकरी अँड कीप इन ह्युमिड प्लेस. म्हणजे त्यांनी सांगितलेले की ते पावाचा किंवा भाकरीचा एक काय करा, तुकडा घ्या. पावाचा किंवा भाकरीचा काय करा, तुकडा घ्या. टेक अ पीसेस ऑफ वेट ब्रेड ऑर भाकरी अँड कीप इन ह्युमिड प्लेस. म्हणजे ते उबदार जागेवरती किंवा दमट ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तो ठेवू शकता. टेक अ पीसेस इन वेट ब्रेड ऑर भाकरी अँड कीप इन ह्युमिड प्लेस. फंगस विल बी ग्रो ऑन इट विदिन अ 2 to 3 days. म्हणजे त्यांनी सांगितलं की जे फंगस आहे त्यावरती बुरशी वाढेल. बुरशी किती दिवसात वाढताना तुम्हाला दिसेल, 2 ते 3 दिवसात वाढताना दिसेल बुरशी. 2 ते 3 दिवसानंतर काय होईल, तुम्हाला बुरशी वाढलेली दिसेल त्याच्यावरती. जे फंगस आहेत ते फंगस त्याच्यावरती वाढलेली दिसेल. त्याला ऑब्झर्व द फंगस अंडर अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणजे ते जे फंगस आहेत ते कशाखाली ऑब्झर्व करायचे आहेत, अंडर अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणजे जे कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे तुमच्या, तर कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ते फंगस तुम्ही काय करू शकता, ऑब्झर्व करू शकता, निरीक्षण करू शकता. आणि त्यांनी म्हणले अँड ड्रॉ इट्स डायग्रॅम. म्हणजे त्याची आकृती काढा. तुम्ही काय करा, त्याची आकृती काढा, ड्रॉ इट्स डायग्रॅम. मग त्यांनी म्हणले फंजाई लाईक म्युकर हॅव फिलामेंटस बॉडी. म्हणजे त्यांनी सांगितले की फंजाई लाईक म्युकर हॅव फिलामेंटस बॉडी. म्हणजे त्यांनी सांगितले की जी फिलामेंटस बॉडी आहे ती फिलामेंटस बॉडी तुम्हाला अशा पद्धतीने म्युकरची कवकांची तंतुमय अशा पद्धतीने शरीररचना दिसेल. त्याच पद्धतीने त्यांनी म्हणले दे हॅव स्पोरेंजिया. म्हणजे त्यांनी म्हणलेले की त्याला काय असतात, त्याच्यावरती स्पोरेंजिया असतात, म्हणजे त्याला बीजाणू दाणे असतात. बघा अशा पद्धतीने तुम्हाला फिलामेंटस बॉडी दिसतील आणि अशा पद्धतीने स्पोर म्हणजे स्पोरेंजिया तुम्हाला दिसून येतील. त्याच पद्धतीने म्हणले वन्स द स्पोर आर फ्रॉम द स्पोरेंजिया बस्ट अँड स्पोर आर रिलीज्ड. म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे की स्पोर त्याच्यामध्ये काय होत असतात, फॉर्म होत असतात. त्यांनी म्हटलेलं आहे की वन्स द स्पोर आर फ्रॉम द स्पोरेंजिया बस्ट अँड स्पोर आर रिलीज्ड. म्हणजे त्यांनी सांगितले की ती बीजाणूदाण्यामध्ये बीजाणूंची निर्मिती झाल्यावरती काय होते,
फुटते. बीजाणुदाणेमध्ये काय होते, बीजाणूंची निर्मिती झाल्यावरती ती काय होत असते, फुटते. वन्स द स्पोर आर फॉर्म द स्पोरेंजिया बस्ट अँड स्पोर आर रिलीज्ड, म्हणजे त्यांनी सांगितले की स्पोरेंजिया बस्ट होतात आणि त्याच्यामधून जे स्पोर आहेत ते स्पोर काय होत असतात, रिलीज होत असतात, म्हणजे बाहेर पडत असतात. मग त्याचबरोबर त्यांनी म्हणले स्पोर जर्मिनेट इन अ मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस, म्हणजे जे काय स्पोर आहेत ते स्पोर कुठं जर्मिनेट होत असतात, रुजतात कुठं, मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस, म्हणजे त्यांनी सांगितले ओलसर उबदार जागी काय होत असतात ते रुजतात. म्हणजे त्यांनी म्हटले स्पोर जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस अँड न्यू फंगल कॉलनी इज फॉर्म, त्याच्यातूनच नवीन काय होत असतात, फंगल कॉलनी म्हणजे कवकजाल तयार होत असतात. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेली साधी गोष्ट आहे काय की बाबांनो, भाकरी किंवा पावाचा तुकडा घ्यायचा आहे, ते उबदार जागेवरती ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 2-3 दमटकी उबदार जागेवर ठेवल्यानंतर 2-3 दिवसांनी बघायचं आहे त्याच्यावरती कवकाची वाढ झालेली दिसेल, आणि कवकाची वाढ झाल्यानंतर त्या फंजाईची बॉडी कशी असेल, म्युकरची तर फिलॅमेंटस बॉडी, म्हणजे तंतुमय अशा पद्धतीची रचना असणार आहे. आणि दे हॅव स्पोरेंजिया, म्हणजे त्याच्यावरती काय असणार आहे, स्पोरेंजिया असणार आहे. वन्स द स्पोर आर फ्रॉम द स्पोरेंजिया बस्ट अँड स्पोर आर रिलीजड, म्हणजे त्यांनी सांगितले की स्पोर काय होत असतात, फॉर्म होत असतात आणि स्पोरेंजिया रिलीज होत असतात, म्हणजे त्याच्यातून काय होत असतात, बाहेर पडत असतात. म्हणजे त्या स्पोरेंजियामधून स्पोरेंजिया ज्यावेळेस बस्ट होतील त्यावेळेस स्पोर काय होतील, त्याच्यातून रिलीज होतील, बाहेर पडत असतील. मग त्यांनी म्हणले जर्मिनेट ॲट मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस, म्हणजे त्यांनी सांगितले की अशा पद्धतीने जे बाहेर पडलेले स्पोर आहेत ते अतिशय मॉइस्ट, म्हणजे जे ओलसर ठिकाणी ते काय, ओलसर आणि वॉर्म प्लेस म्हणजे उबदार जागी ते काय होतात, रुजतात व त्यापासून नवीन कवकजाल काय होत असतात, तयार होत असतात. फंगल कॉलनी त्याच्यापासून काय होत असतात, फॉर्म होत असतात. ठीक आहे. त्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे बाबा, सेक्सिवल रिप्रोडक्शन. सेक्सिवल रिप्रोडक्शन नंतर काय आहे बाबांनो, सेक्सिवल रिप्रोडक्शन. मग या सेक्सिवल रिप्रोडक्शन कसं होतं, तर त्याला आपण लैंगिक प्रजनन म्हणतो. सेक्सिवल रिप्रोडक्शनला काय म्हणतो, लैंगिक प्रजनन. मग त्यांनी म्हटलं सेक्सिवल रिप्रोडक्शन ऑलवेज अकर विथ द हेल्प ऑफ 2 जर्म सेल, म्हणजे त्यांनी सांगितलं की हे जे लैंगिक प्रजनन आहे हे लैंगिक प्रजनन कसं होत असतं, तर त्यांनी म्हटले ऑलवेज अकर विथ द हेल्प ऑफ 2 जर्म सेल, म्हणजे त्याच्यामध्ये 2 जनकपेशींच्या मदतीने होत असतं. जर्म सेल म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, जनकपेशी, म्हणजे हे 2 मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट अशा पद्धतीच्या ज्या 2 जनकपेशी आहेत. मग त्यांनी पुढे दिलेलेच आहे फिमेल गॅमेट अँड मेल गॅमेट आर दोज 2 जर्म सेल, म्हणजे त्यांनी सांगितलं की पुयुग्मक आणि आपण त्याला म्हणतो स्त्रीयुग्मक, अशा पद्धतीने स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांच्या मधल्या ज्या जर्म सेल आहेत, 2 जर्म सेल, 2 वेगवेगळ्या ज्या जर्म सेल आहेत त्या 2 वेगवेगळ्या जर्म सेलने हे होत असतं. तर त्याबद्दल 2 मेन प्रोसेस ऑकर इन द सेक्सिवल रिप्रोडक्शन, म्हणजे त्यांनी म्हणलेले की 2 महत्त्वाच्या प्रक्रिया ह्या सेक्सिवल रिप्रोडक्शनमध्ये होत असतात. त्यातली पहिली काय आहे, गॅमेट फॉर्मेशन. काय आहे गॅमेट फॉर्मेशन. मग गॅमेट फॉर्मेशन कसं होत असतं, त्यालाच आपण काय म्हणतो की युग्मक निर्मिती. गॅमेट फॉर्मेशन म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, युग्मक निर्मिती. मग बघा सेक्सिवल रिप्रोडक्शनमध्ये 2 टाईपच्या सेल्स असतात, 2 टाईपच्या जर्म सेल असतात. कुठून भेटतात ते, फिमेल गॅमेट्स आणि मेल गॅमेट्स यांच्यामध्ये त्या 2 प्रकारच्या काय असतात, जर्म सेल असतात. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ज्या प्रोसेस आहेत त्या सेक्सिवल रिप्रोडक्शनमधल्या गॅमेट फॉर्मेशन. मग हे गॅमेट फॉर्मेशन काय आहे, तर त्यांनी गॅमेट फॉर्मेशन म्हणजे आपण त्याला म्हणतो युग्मक निर्मिती. गॅमेट आर फॉर्म बाय द मिओसिस, म्हणजे जे सेल डिव्हिजनची जी मिओसिस प्रोसेस आहे त्याने गॅमेट फॉर्मेशन होत असतं. मग इन मिओसिस क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस टू हाफ, म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण पाहिलेलं आहे मिओसिसमध्ये काय होतं, तर क्रोमोझोम नंबर रिड्यूस होतो, म्हणजे किती होतो, हाफ होतो. आणि हेन्स हॅप्लॉइड गॅमेट आर फ्रॉम त्याच्यापासून 1 गुणी, हॅप्लॉइड गॅमेट म्हणजे आपण त्याला काय म्हणतो 1 गुणी पेशी तयार होते. ठीक आहे, आपण राहिलेलं